एकदा मी जज असताना म्हणजे त्यावेळी मी बोललो, कारण मला आधी कळलं होतं, माझे जे काही सहकारी होते, मी डिस्ट्रिक्ट कोर्टात असताना त्यांनी सांगितलं की आम्हाला असं शिकवतात की तुम्ही सेफ ऑर्डर्स पास करा, की तुम्ही सेफ ऑर्डर्स पास करा नवीन आलेल्या जजेसना. तर म्हटलं मग हे फार चुकीचं आहे. सेफ म्हणजे दांडग्याच्या बाजूने ऑर्डर पास करा म्हणजे ती सेफ झाली. सेफ म्हणजे दांडग्याच्या बाजूने ऑर्डर पास करा म्हणजे ती सेफ झाली. सेफ म्हणजे दांडग्याच्या बाजूने ऑर्डर पास करा म्हणजे ती सेफ झाली. कुठली साईड दांडगी आहे? बहुतेक वेळा स्टेट असते. कधी स्टेटवरने मोठे दांडगे लोक असतात, त्यावेळी त्यांच्या बाजूने जा, ते वाचवतील तुम्हाला. पण म्हटलं ह्याच्यात जस्टिस कसा होणार? आणि मग मी ते बोललो की मी असं ऐकलं, आणि त्याच्यानंतर त्यांनी मला बोलावणं बंद केलं. मी आलो कारण मला या विषयाबद्दल जिव्हाळा आहे. दुसरं असं की मनोहर कदम जेव्हा महानगरमध्ये लिहायचे त्यावेळी मी त्यांचे लेख वाचलेले आहेत, त्यामुळे मला त्यांच्याबद्दलही मला खूप त्यावेळी निखिल वागळेंनी ते नवीन सुरू केलं होतं असं मला वाटतं महानगर. आणि मग मला त्यावेळी महानगर मी कोर्टात मधल्या लंच टाईममध्ये वाचायचो, आणि एकदा मिळालं नव्हतं त्यावेळी मी खूप लांब माझ्या शिपायाला जाऊन ते आणायला सांगितलं होतं. तशी मला त्याची गोडी लागली होती. असो ते असो, आपण आता वेळ बराच गेलेला आहे आपल्याला. मी विषयाकडे वळतो. ॲडव्होकेट नीता कर्णिक त्यांनी खूप उद्बोधक सांगितलं आपल्याला की कसे कसे वेगवेगळे विषय प्रलंबित आहेत न्यायालयांकडे, कशी लोकांनी न्यायालयाकडे धाव घेतलेली आहे, आणि कसा लोकांना रिलीफ न्यायसंस्था देऊ शकते. मी जरा वेगळ्या पद्धतीने बोलणार आहे. आपलाचा विषय आहे की लोकशाहीचा स्तंभ न्यायपालिका, एक आधारस्तंभ. तर आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की लोकशाहीचे 3 स्तंभ मूळ समजले जातात. म्हणजे एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी मंडळ ज्याला म्हणता येईल, कायदे मंडळ, आणि तिसरी म्हणजे न्यायपालिका. एक चौथा स्तंभ त्याला जोडला गेलाय. मीडिया जेव्हा पॉवरफुल झाला तेव्हा मीडियाला एक लोकशाहीचा चौथा स्तंभ असं संबोधायची नवीन पद्धत आली, आणि त्यात गैर काही नव्हतं. कारण लोकशाहीत काही गोष्टींसाठी जे नागरिकांचे प्रश्न असतात ते उचलून धरायला एक प्रामाणिक आणि खंबीर मीडिया त्याची गरज असते, आणि त्यामुळे त्यालाही लोकशाहीचा एक स्तंभ मांडण्यात येतं. मला असं वाटतं सुरू असं केलं पाहिजे की या बऱ्याच गोष्टी मी निवृत्त झाल्यानंतर मी बऱ्याच गोष्टीचा विचार केला. कायद्याशिवाय इतरही अवांतर वाचन केलं, अनेक लोकांशी बोललो. माझ्या एक लक्षात आलं की लोकशाही म्हणजे काय याचा नीट विचार कोणी केलेला दिसत नाही. जेव्हा आपण म्हणतो की लोकशाहीचा आधारस्तंभ, म्हणजे नेमकी लोकशाहीला आधारस्तंभ का लागावा? हा हुकुमशाहीचा का आधारस्तंभ नाही, किंवा राजेशाहीचा का हा आधारस्तंभ नाही? त्याचं कारण असं आहे की लोकशाहीत न्यायपालिका इंडिपेंडेंट असण्याची फार गरज असते. कसं ते आपण बघूया. पण पहिल्यांदा लोकशाहीबद्दल, म्हणजे आपण काही पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी नाही आहोत किंवा त्यांच्या पुढे मी बोलत नाही, त्यामुळे मी अगदी थोडक्यात सांगेन. लोकशाहीची एक अशी निश्चित व्याख्या ही पॉलिटिकल सायंटिस्टना मान्य नाही आहे. साधा माणूस जे समजतो की लोकशाही म्हणजे मेजॉरिटीचा रूल, हे केवळ अर्धसत्य आहे. कारण तसं बघायला गेलं तर मेजॉरिटीचा सपोर्ट हा हुकुमशहाला सुद्धा आवश्यक असतो, नाही तर हुकुमशहा राहत नाही. तुम्ही जर इतिहास बघितला तर तुम्हाला बघेल सर्वात मोठे, तुमच्या लक्षात येईल की सर्वात मोठे जे हुकुमशहा होते त्यांना जनतेचा प्रचंड पाठिंबा होता, म्हणून ते हुकुमशहा झाले. मेजॉरिटीचा रूल हे लोकशाहीचं खरं स्वरूप नाही. ज्याला इंग्लिश डेमोक्रेसी हा शब्द आहे त्याच्यावरून याचं भाषांतर लोकशाही असं केलं गेलं आहे. पण लोकशाहीचा सर्वात वेगळा मुद्दा जो असेल इतर प्रकारच्या राज्य पद्धतींपेक्षा, तर तो आहे की मायनॉरिटीच्या हक्कांचं रक्षण. मायनॉरिटीच्या हक्कांचं रक्षण हा एक लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे. आणि लोकशाही यंत्रणा जेव्हा असते तेव्हा हे अपेक्षित असतं की मायनॉरिटीला त्याचं मत मांडायचा, त्याच्या मनाप्रमाणे वागायचा हक्क आहे. त्याला जर कायद्याने प्रतिबंध केलेला नसेल तर तो आपलं मत मांडू शकतो. लोकशाहीचा अर्थ नाही असा नाही की मेजॉरिटीची जुलुमशाही, असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणजे 9 लोक मिळून ठरवू शकत नाही की 10व्याला मारायचं, चुपून काढायचं, असं नाही ठरवू शकत. लोकशाही म्हणजे त्या 9 लोकांचं एक मत असेल तरी 10वा ते खोडून काढू शकतो की मला पटत नाही असं म्हणायचा त्याचा अधिकार आहे. आणि त्या अधिकाराबद्दल त्याला कुठली शिक्षा होणार नाही, त्याला कुठली वेगळी वागणूक मिळणार नाही. याचं रक्षण करणारी जी यंत्रणा आहे ती लोकशाही असते. हे झालं लोकशाहीबद्दल. आता होतं काय की लोकशाही, आता आपल्याकडे
रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे. आपला देश बोलण्यासारखं बरंच आहे, पण आपला देश स्वतंत्र झाला असं आपण म्हणतो, म्हणजे ब्रिटिश येण्यापूर्वीचा जो भारत होता तोच पुन्हा तसा राहिला असं म्हणणं वेडगळपणाचं आहे. बऱ्याच वेळेला याच्याबद्दल विचार केला जात नाही. ब्रिटिश जेव्हा आले तेव्हा मी असं समजत होतो की 300 संस्थानं नवाब किंवा राजांची अस्तित्वात होती. त्यांचे कायदेही वेगळे होते बऱ्याच प्रमाणात, आणि अखंड भारताचा असं एकछत्री अंमल त्याच्यावरती नव्हता. मला एकाने करेक्ट केलं, 300 नाही, मला एका इतिहासकाराने सांगितलं जवळजवळ 500 होती म्हणून अशी संस्थानं. ब्रिटिश गेल्यानंतर जे राज्य स्थापन झालं ते लोकशाही गणतंत्र ज्याला म्हणतात ते. त्यामुळे असं म्हणणं वेडगळपणाचं ठरतं की तो भारत आणि हा भारत हा एकच आहे. हे जर म्हणणं आपण जर सोडून दिलं आणि हे लक्षात घेतलं की एक नवीन देश घटनेने जन्माला घातला ब्रिटिश गेल्यानंतर, तर बऱ्याचशा गोष्टींचा वादाचं निर्मूलन तिकडेच होऊ शकतं. प्रथा, परंपरा, सांस्कृतिक प्रथा या गोष्टी वेगळ्या आहेत, परंतु जी पॉलिटिकल पॉवर झाली, जो समाज स्थापन झाला, जे राज्य यंत्रणा जी अस्तित्वात आली, तिचा आणि त्या पहिल्या या राज्य यंत्रणेचा सुतराम संबंध नव्हता. हे अगदी निर्विवाद सत्य आहे आणि अगदी उघड आहे. किंबहुना त्या काळात जेव्हा ब्रिटिश आले त्यावेळी लोकशाही, गणतंत्र, नागरिकांचे हक्क अशा कल्पनाही नव्हत्या. मी थोडा हे काही कॉन्ट्राव्हर्शियल होतात, परंतु माझं असं मत आहे स्टडी करून की ह्युमन राईट्स किंवा माणसांचे हक्क ही भारतीय संकल्पना आहे असं मी मानत नाही. असं दाखवण्याचा प्रयत्न हे आपण पाश्चात्यांकडून घेतलेलं आहे, कारण मला तिकडे तसे खूप रेफरन्सेस मिळाले अगदी 16व्या शतकापासून, पण इथे तसे मिळत नाहीत. एनिवे, काही जण म्हणतात फार पूर्वी होते पण ते काळाच्या ओघात लुप्त झाले, असू शकेल. आता मग आपल्या कॉन्स्टिट्यूशननी जी ही लोकशाही अस्तित्वात आली, यात नागरिकांचे काही हक्क दिलेले आहेत, मूलभूत हक्क, म्हणजे त्याला फंडामेंटल राईट्स. आपल्याला जास्त लिगल किचकट डिस्कशनमध्ये मी जाऊ शकत नाही, कारण हे काही वकिलांसाठी नाही आहे संबोधन. तर मूलभूत हक्क म्हणून जे पार्ट 3 म्हणून आहे घटनेमध्ये, त्याच्यात हे मूलभूत हक्क दिलेले आहेत. त्यातले आपल्याला बरेचसे ऐकून माहीत असतील की जसं भाषण स्वातंत्र्याचा हक्क आहे, राईट टू असेंबल पीसेबली अँड विदाऊट आर्म्स, म्हणजे थोडक्यात असं प्रेशर ग्रुप स्थापन करणं, एकत्र जमणं, असोसिएशन, मागण्या करणं, सरकारवर इव्हन दबाव टाकणं ग्रुप्स बनवून, ट्रेड युनियन्स वगैरे जे त्या म्हणल्या, हा सगळा त्या हक्कातून निर्माण झालेल्या गोष्टी आहेत. नंतर एक इक्वालिटी बिफोर लॉ, म्हणजे इक्वालिटी बिफोर लॉ हे सुद्धा बऱ्याच वेळेला सामान्य म्हणजे मी या दृष्टीने म्हणतो की जे लिगल नॉलेज ज्यांना नाही आहे, ते लिगली ले पर्सन्स आहेत, त्यांना हे कळत नाही. त्यात संधीची समानता, ती समानता संधी आणि स्टेटसची आहे, म्हणजे इक्वालिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी आणि स्टेटस. बऱ्याच वेळेला काय केलं जातं की या घटनेतल्या मूलभूत तत्वांबद्दल शंका घेतली जाते आणि छुपेपणाने, उघडपणे बोलता येत नाही, छुपेपणाने त्याच्या विरुद्ध बोललं जातं आणि तो तसा एक विचार समाजात रुजवला जातो. उदाहरणार्थ, जी समानता आहे, मी म्हणजे आपल्याला एकच उदाहरण देईन की समजा तुम्ही एखाद्याचा पाय मोडला आणि त्याला सांगितलं चल 1 किलोमीटरच्या शर्यतीत धावायचं आहे, पाय न मोडलेल्याने आणि तू, आणि दोघांनी सुरुवात करा, तर ती समानता होईल का? तुम्ही असं म्हणू शकता का की दोघांना समान संधी आहे? नाही आहे. आणि त्याला जर 500 मीटर पुढे ठेवलं तर ती समानता जास्ती आहे. म्हणजे संधीची समानता हे बऱ्याच वेळेला लक्षात घेतलं जात नाही. आता होतं काय, या डेमोक्रॅटिक राईट्समुळे, फंडामेंटल राईट्समुळे, आणि कुठलाही सरकार असो, एक्झिक्युटिव्ह गव्हर्नमेंट जे आहे यांना बऱ्याच वेळेला न्यायसंस्थेचा अडथळा होतो. आणि असं तज्ज्ञ मानतात की लोक काही म्हणत की कुठलंही एक्झिक्युटिव्ह गव्हर्नमेंट असलं तर दॅट गव्हर्नमेंट वुड प्रिफर मीक आणि लेस रेझिस्टिंग जजेस. त्यांचे इंटरेस्ट त्यात असतात, हे उघड आहे. परंतु इथे जे इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी हे जे म्हटलं जातं ना, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू की कशा प्रकारे ज्युडिशियरीचा इंडिपेंडन्स एक्सपेक्टेड आहे. पण मग एक्झिक्युटिव्ह गव्हर्नमेंटला बऱ्याच वेळेला त्यांची धोरणं राबवताना किंवा मेजॉरिटीच्या हिताची जी धोरणं असतील त्यात कधी कधी अल्पसंख्याकांचं किंवा उपेक्षित क्लास जो आहे त्यांचं हित जपलं जात नसेल, अशा वेळी सरकारला विशेष त्यांची पर्वा असायचं कारण नाही जर मेजॉरिटी त्यांच्याबरोबर असेल, कारण शेवटी निवडून यायचं असतं. मग अशा वेळी या लोकांच्या हक्काचं रक्षण करणं, जो लोकशाहीचा गाभा आहे, त्याच्यासाठी न्यायालय लागतात आणि म्हणून न्यायालय हा आधारस्तंभ आहे. आपल्या घटनेत आर्टिकल 32 प्रमाणे कोणी सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतो थेट, जर फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन झालं असेल तर. हायकोर्टात अंडर आर्टिकल 226
खाली रिट पिटिशन्स तुम्हाला माहिती आहे, वेगवेगळ्या प्रकारचे रिट पिटिशन्स फाईल करता येतात. आर्टिकल 227 खाली रिट पिटिशन्सची सिमिलर असे पिटिशन्स करता येतात, ज्याच्यात हायकोर्टालाही पॉवर दिलेले आहे, सुप्रिटेंडन्स अँड कंट्रोल ओव्हर सबऑर्डिनेट ज्युडिशियरी. तर हे सगळं याच्यासाठी आहे की हक्कांचं जेव्हा उल्लंघन होतं तेव्हा आपल्याला सरकार जेव्हा लक्ष देत नाही त्यावेळी या वरच्या कोर्टामध्ये जाऊन आपल्या मूलभूत हक्कांची दाद मागता येते. आता मग अशी न्यायपालिका ही स्ट्रॉंग तर पाहिजेच, आणि ती स्ट्रॉंग घटनेने ठेवलेली आहे. म्हणजे मी थोडक्यात सांगेन, न्यायपालिकेचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असेल. अगदी खाली एक सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास ही कोर्ट्स असतात. त्याच्यावरती मग सेशन कोर्ट असतं, त्याच्यावरती हायकोर्ट असतं आणि शेवटी सुप्रीम कोर्ट. याशिवाय वेगवेगळे ट्रायब्युनल्स असतात, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल्स बरीच आहेत. जसं वेगवेगळे फोरम वेगवेगळ्या कायद्यांनी झालेले आहेत, जसं कन्झ्युमर डिस्प्यूट रेड्रेसल फोरम आहे, महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल आहे, अजून लेबर कोर्ट्स आहेत, इंडस्ट्रीयल कोर्ट्स आहेत. तर ही सगळी कोर्ट्सच आहेत. हा ज्युडिशियरीचाच एक भाग आहे. आता प्रश्न असा येतो की ज्युडिशियरी आणि एक्झिक्युटिव्ह यांचा फ्रिक्शन किंवा कधी कधी कायदेमंडळाशी त्यांचा फ्रिक्शन येतो. कारण आपल्या घटनेमध्ये कायदा अवैध ठरवायचे अधिकार न्यायालयाला दिलेले आहेत. म्हणजे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाला ते अधिकार आहेत. म्हणजे त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफ लेजिस्लेशन ऑल्सो, नॉट ओनली ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन. लेजिस्लेशनचा पण ज्युडिशियल रिव्ह्यू करून एखादा कायदा घटना बाह्य ठरवता येतो. याचं कारण म्हणजे घटनेतच लिहिलेलं आहे की स्टेट शॅल नॉट मेक एनी लॉज विच विल व्हायोलेट दीज फंडामेंटल राईट्स, आणि एनी लॉ मेड बाय द स्टेट will be void to the extent of inconsistency with these fundamental rights. त्यामुळे असे वाद कोर्टापुढे येत असतात. आता यामुळे इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी मान्य करावंच लागतं लोकशाही सरकारला, कारण त्यांना त्याशिवाय काही पर्याय नाही आहे. पण नक्की इंडिपेंडन्स म्हणजे काय? थिअरीमध्ये हे कोणीच असं म्हणूच शकत नाही कोणी की आपल्याला इंडिपेंडंट ज्युडिशियरीची गरज नाही, म्हणून प्रत्येकजण तेच म्हणतो इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी, आणि घटनेत तरतुदी तशाच केलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ यांची नेमणूक जी होते सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट जजेसची, ती अगदी हायेस्ट लेवलला होते. म्हणजे प्रेसिडेंट अंडर हिज ओन सिग्नेचर, वॉरंट साईन्ड बाय द प्रेसिडेंट, अशा रीतीने ती अपॉइंटमेंट होते. आणि त्यांना काढण्याची प्रोसेस फार कंबरसम आहे. म्हणजे त्याला इम्पिचमेंट म्हणतात, ते अशा त्याला काढता येत नाही. नंतर त्यांच्या कॉन्डक्टबद्दल कुठल्याही सभागृहात चर्चा करता येत नाही अनलेस इट इज अन इम्पिचमेंट मोशन. म्हणजे इम्पिचमेंटची संबंध नसेल तर त्यांच्या कॉन्डक्टबद्दल चर्चा करता येत नाही. पाणी. तर असे विविध सेफगार्ड्स आहेत घटनेत, आणि त्यामुळे तसं संरक्षण दिलेलं आहे त्यांना की त्यांनी सरकारविरुद्ध निकाल दिला म्हणजे त्यांना काही त्रास होईल असं करता येणार नाही सरकारला. या दृष्टीने तरतुदी आहेत. जी कनिष्ठ कोर्ट आहेत म्हणजे जी डिस्ट्रिक्ट लेवल हायकोर्टाच्या खालची, त्यांच्यावरती सुप्रिटेंडन्स कंट्रोल सगळं हायकोर्टामध्ये असल्यामुळे त्यांना डायरेक्ट एक्झिक्युटिव्हची भीती नसते. कारण हायकोर्टाने सांगितल्याशिवाय त्यांच्यावरती कुठलीही कारवाई येऊ शकत नाही. शिस्तभंगाची असो, दुसरी कुठली त्यांच्यावरचे आरोप असतील तर ते सगळ्याची शहानिशा हायकोर्ट करून, जर हायकोर्टाला तथ्य आढळलं तरच कारवाई होऊ शकते. त्यामुळे तसे न्यायाधीश सुरक्षित आहेत. इतर म्हणजे जे गव्हर्नमेंटच्या ज्या ब्रँचेस आहेत त्यांची आणि मी न्यायाधीशांची तुलना नाही करत आहे, हा मोठा फरक आहे. जसं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस त्यांना जेवढं संरक्षण याच्यापेक्षा न्यायाधीशांना कितीतरी जास्ती आहे. पण मग आता पुढचा प्रश्न असा येतो की न्यायालयांनी काय काय केलेलं आहे. मी यांनी खूप उद्बोधक आपल्याला बऱ्याच केसेस सांगितल्या, पण मी काही या प्रवासात सांगेन. अगदी सुरुवातीला जेव्हा कॉन्स्टिट्यूशन आली तेव्हा काही मुद्दे आले होते. त्यात आता प्रश्न असा आला की ठीक आहे, म्हणजे फंडामेंटल राईट्स तर कॉन्स्टिट्यूशननी दिलेले आहेत आणि त्याच्याविरुद्ध तुम्हाला कुठलाही कायदा करता येणार नाही. जर केला कायदा तर तो त्याच्या विरोध असेल, म्हणजे फंडामेंटल राईट्सच्या विरुद्ध जात असेल तर तो कायदा अवैध ठरेल टू द एक्सटेंट ऑफ दॅट इनकन्सिस्टन्सी. परंतु असा एक मुद्दा आला की पार्लमेंटला घटनेचा म्हणजे घटना अमेंड करायचा, कॉन्स्टिट्यूशन अमेंड करायचा तर अधिकार आहेच, आर्टिकल 368 आहे. मग अमेंड करताना हाच पार्ट अमेंड करून टाकला तर त्यावेळी असा एक युक्तिवाद केला गेला की हा काही लॉ नाही आहे. अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन इज नॉट अ लॉ. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशनचे अमेंडमेंट करून तुमचे फंडामेंटल राईट्स काढून घेऊ शकतो.
काही आधीचे जजमेंट आहेत, मी त्याचा उल्लेख करत नाही, पण केशवानंद भारती या केसमध्ये म्हणजे मला वाटतं फार मोठा जजमेंट आहे तो. 13 जजेसचा बेंच होता आणि 7-6 मतांनी मेजॉरिटी डिसिजन झाला. त्यात सुद्धा वेगवेगळ्या जजेसनी टोटल 11 निकालपत्र त्यात आहेत माझ्या आठवणीप्रमाणे, आणि सगळ्यांची मतं ती सारखी नाहीत. पण त्यांनी त्यात एक नवीन सुप्रीम कोर्टाने एक मार्ग शोधून काढला नागरिकांच्या हक्काचं प्रोटेक्शन करायचं. तो म्हणजे की तुम्हाला घटना अमेंड जरूर करता येईल, पण बेसिक स्ट्रक्चर घटनेचं जे आहे ते तुम्हाला अमेंड नाही करता येणार. आणि बेसिक स्ट्रक्चर हा एक त्यांनी सिद्धांत स्वतः शोधून काढला न्यायपालिकेने या म्हणजे एक जुलमी राजवटीला प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा एक्झिक्युटिव्हचं आर्बिट्री ॲक्शन थांबवण्यासाठी. त्यात त्यांनी काही गोष्टी धरल्या, म्हणजे जसं डेमोक्रॅटिक रिपब्लिक आहे ते तुम्हाला बदलता येणार नाही, सेक्युलर कॅरेक्टर बदलता येणार नाही, इंडिपेंडंट ज्युडिशियरी आहे ते तुम्हाला बदलता येणार नाही, अशा काही गोष्टी त्यात नमूद केलेल्या आहेत. तर तो एक जजमेंट महत्वाचा आहे, जिकडे न्यायपालिकेने लोकशाही टिकवण्यासाठी बरंच महत्वाचं केलं असं म्हणता येईल त्या जजमेंटनी. दुसरा मला एक आठवतो, तो एक ओल्गा टेलिस केस आपल्याला माहिती असेल. त्याच्यात असं झालं होतं की पदपथावरती लोक होते, म्हणजे फुटपाथवरती राहणारे लोक होते आणि त्या हॉकर्सचा प्रॉब्लेम होता आणि त्यांच्या विरुद्धही खूप वातावरण होतं. म्युन्सिपाल्टीनी त्या सगळ्यांना, म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्टमध्ये प्रोव्हिजन आहे की त्यांना विदाऊट नोटीस काढू शकतो. आणि मग काही संघटना मला सुप्रीम कोर्टात गेल्या, त्या ओल्गा टेलिस ती केस घेतली गेली आणि सुप्रीम कोर्टाने खूप त्यात बऱ्याच गोष्टींचा उहापोह केला आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की त्यात शेवटी असंच धरलं की कॉर्पोरेशनला काढायचा अधिकार आहे, कारण पब्लिक प्रॉपर्टीवरती तुम्ही काही राहू शकत नाही. पण बऱ्याच गोष्टींचा विचार केला. त्यांनी हे सांगितलं की ते चॉईसने राहत नाही आहेत, नाईलाजाने राहत आहेत, आणि त्यांचं ते हॉकर्स असणं हे आपल्याला सगळ्यांना सुद्धा सोयीचं आहे. एरवी त्या वस्तू तुम्हाला विकत घ्यायला कुठेतरी लांब जायला लागतं. आता मी सुद्धा नंतर जेव्हा प्रवास करायचो, सुरुवातीला मी जेव्हा जज झालो तेव्हा मी मॅजिस्ट्रेट होतो, तेव्हा जजेसना गाड्या नव्हत्या, त्या नंतर आल्या. तर लोकलनी जायचो तर मी बघायचो बऱ्याच वेळेला लोक तिकडे खरेदी करायचे, ते जे हॉकर्स येतात सगळं ते अनऑथराइज्ड होतं. पण ते नसतं तर खूपच गैरसोयीचं झालं असतं, त्या लोकांनाही दुसरं उपजीविकेचं साधन नसतं. तर या बऱ्याच गोष्टींचा विचार करून त्यांनी असं सांगितलं की स्टेटला काही कंडिशन्स दिल्या की यांना काढा, आपण यांना एक नोटीस द्या आधी फॉर्मल, नंतर यांच्या पुनर्वसनाचं काहीतरी बघा, असं करून बऱ्याच गोष्टी त्यात सांगितल्या गेल्या. तर हाही एक लोकशाही टिकवण्याचा प्रकार होता. आता न्याय यंत्रणेकडून हे अपेक्षित आहे की जिथे कुठे एन्क्रोचमेंट केली जाते हक्कांवरती नागरिकांच्या, तिथे त्यांनी पुढे येऊन मदतीला आलं पाहिजे लोकांच्या आणि त्या हक्कांचं संरक्षण केलं पाहिजे. आता प्रश्न असा पडतो की खरोखर न्यायसंस्था कितपत स्वतंत्र आहे या सगळ्या तरतुदी असताना, आणि त्याला काही धोके आहेत का, त्यांच्या ज्या इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी ज्याला म्हणतात त्यांना याला कुठले धोके आहेत. तर एक आता मी सांगेन की इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी जी संकल्पना आहे ती सुद्धा पूर्ण कोणाला कळली असेल की नाही आय डोंट नो, म्हणजे वकील वर्गात ती माहिती आहे पण त्या गोष्टींची चर्चा केली जात नाही. कारण इंडिपेंडन्स असणं आवश्यक आहे, ज्युडिशियरी इंडिपेंडंट असलं पाहिजे, हे सगळ्यांनी मान्य केल्यामुळे त्याचा इंडिपेंडन्स किती असावा आणि तो कुठल्या प्रकारे सिक्युअर करावा याच्यावरती काही फारशी चर्चा होत नाही. आता हा एक खरा पॉलिटिकलच कन्सेप्ट आहे. म्हणजे इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी कॅनॉट बी गॅरंटेड बाय ज्युडिशियरी, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी इज टू बी गॅरंटेड बाय पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह. म्हणजे याच्याबद्दल इंग्लंडमध्ये खूप लिहिलं गेलेलं आहे आणि एका ब्रिटिश ज्युरिस्टनी तर म्हटलंय की हे एक प्रकारचं अंडरस्टँडिंग आहे पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी मधलं, की पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह रिअलाइजेस द नीड of an independent judiciary for the betterment progress of the nation. म्हणून it doesn't interfere with the judiciary though it can. म्हणजे शेवटी ताकद एक्झिक्युटिव्हचीच असते, आपण त्यांना अंडर एस्टिमेट करण्यात अर्थ नसतो, कारण सगळं त्यांच्याकडेच असतं, फायनान्स पुरा मेजॉरिटीचा सपोर्ट त्यांना असतो, म्हणजे बऱ्याच वेळेला असतो. आता हे असताना त्यांना सहजच न्यायसंस्थेच्या ढवळाढवळ करून त्यांना त्रास देणं हे सहज शक्य असतं. हे त्यांच्या कल्चरवरती अवलंबून असतं की त्यांनी इंडिपेंडंट ज्युडिशियरीची आवश्यकता त्यांना किती वाटते, ते किती सिन्सिअर आहेत याच्यावरती अवलंबून असतं. तो जर नसेल तर एक्झिक्युटिव्हकडे ह्या सगळ्या प्रोटेक्शन्स नंतरही अनेक मार्ग असतात. म्हणजे टाइमली प्रमोशन्स न देणं, त्यांना जे नको असतात ते जजेस, त्यांच्या जजेसच्या अनवॉन्टेड ट्रान्सफर्स करणं, हे जे असे उपद्रव करू शकतात त्यांना, तर असे अनेक मार्ग असतात. त्यामुळे ही एक भीती असतेच, जर एक्झिक्युटिव्ह गव्हर्नमेंट ॲग्रेसिव्ह झालं तर त्रास होऊ शकतो
आणि किती गप्पा जरी मारल्या तरी मी म्हणजे मला स्पष्ट सांगायला आवडेल की असं दिसून येतं की जजेस दडपणाखाली असतात. हे खोटं आहे की नसतात, सगळे नसतात आणि त्यात लेवलचाही संबंध नाही आहे. मी अशाही गोष्टी बघितल्या आहेत की अगदी खालच्या लेवलला मी अतिशय ब्रेव्ह जजेस बघितलेले आहेत आणि अगदी वरच्या लेवलला कच खाणारे, जिकडे संधी होती तिकडे माघार घेणारे की नको ती भानगड म्हणून असेही जजेस बघितले आहेत. बऱ्याच वेळेला एका क्रिटिकनी म्हणजे ज्यांनी अभ्यास असा केला आहे त्यांनी असं विश्लेषण केलंय की जेव्हा कोलिशन गव्हर्नमेंट होती, वीक गव्हर्नमेंट्स होती, तेव्हा यांचं धाडस वाढलेलं होतं आणि जेव्हा मेजॉरिटी गव्हर्नमेंट, स्ट्रॉंग गव्हर्नमेंट्स होती तेव्हा यांनी कचखाऊ भूमिका घेतलेली आहे. आणि अशी पुस्तकं रिसर्च बरेच आहेत, हे सगळं बघता येईल. आणि मी एक सांगतो की वरच्या बोर्डात जरी संरक्षण असलं तरी भीती ही त्यांना असतेच आणि माणूस किती कन्फ्रंटेशनला तयार आहे त्याच्या व्यक्तिमत्वावरती अवलंबून असतं. आणि जो एखादा माणूस असेल त्याला कन्फ्रंटेशन अजिबात नको असेल तर तो म्हणेल कशाला त्या भानगडीत पडा. आणि बऱ्याच वेळेला काय असतं की यातले मुद्दे दोन्ही बाजूनी म्हणजे असे बॉर्डर लाईन केसेस खूप असतात. तुम्ही काही व्ह्यू घेऊ शकता आणि त्यांचं पांडित्य एवढं असतं वरच्या कोर्टातल्या जजेसचं, इतकं ज्ञान असतं की ते निर्णय दुसऱ्या बाजूनेही घेऊ शकतात आणि त्याच्याही सुसंगत ते कारणं देऊ शकतात. आता प्रश्न काय होतो सांगतो. त्यात हा एक्झिक्युटिव्हची ॲटिट्यूड जेव्हा अशी वाईट असेल तर हा एक मोठा थ्रेट आहे ज्युडिशियरीच्या इंडिपेंडन्सला. दुसरं मला असं वाटतं की थ्रेट हा पॅराडॉक्सिकल आहे, थोडा मी बोलतो ते की मीडियाकडूनच आहे. आता मीडियाच्या प्रोटेक्शनसाठी ज्युडिशियरी आहे आणि मीडियाला ज्युडिशियरीची सर्वात जास्ती गरज पडते, पण थ्रेटही मीडियाकडूनच येतो. आणि मी प्रिंट किंवा टेलिव्हिजन मीडियाही जास्ती म्हणत नाही कारण त्यांच्यावर थोडी जबाबदारी असते, थोडी शहानिशा केली जाते. पण सोशल मीडिया नावाचा आहे जो उपद्रव, नवीन मी उपद्रव असंच म्हणतो, हा कारण हे भाडोत्री असतात. मला हे पहिल्यांदा माहीत नव्हतं. मला असं वाटतं की जेन्युइन एवढ्या लोकांची मतं आहेत, पण नंतर मला कळलं की हे लोक पेड असतात आणि त्यांचं ऐकून त्यांना जेन्युइन लोकही नंतर जॉईन होत असतील कारण त्यात विचार करायला लागत नाही. 2-4 वाक्य टाकायची, दुसरा एक वाचतो, अरे झालं. तर हा जो क्रिटिसिझम आहे हा एक अत्यंत अननेसेसरी क्रिटिसिझम आहे. मी असं म्हणत नाही की ज्युडिशियल जजमेंट शुड नॉट बी क्रिटिसाइज, उलट मी त्या बाबतीत प्रोग्रेसिव्ह आहे. माझं असं मत आहे की तुम्ही करू शकता, पण माझं एक म्हणणं आहे की तो क्रिटिसिझम शुड बी बेस्ड ऑन द लिगल साऊंडनेस ऑर अदरवाईज ऑफ दॅट जजमेंट. तसं होत नाही कारण क्रिटिक्सना इथे बरेच पत्रकार आहेत, त्यांची क्षमा मागून मी म्हणतो की न्यायालयीन प्रक्रियेबद्दल बहुतेकांना काही माहिती नाही. मला त्यांचं लिखाण जे कळतं त्याच्यावरून मला असं वाटतं त्याला कुठल्याही प्रकारचा त्यांनी त्याच्याबद्दल जास्ती सिरियस विचार केलेला नाहीये. काही अपवाद असतात जे स्टडी करून लिहितात, पण कसं असतं की एक परसेप्शन बनलेलं असतं. पूर्वीच्या काळात जजेसना प्रसिद्धी कमी मिळायची, आता प्रसिद्धी खूप मिळते. त्याचा फायदा आणि तोटा दोन्ही आहे. म्हणजे कधी कधी नको तेव्हा प्रेस मिळते. म्हणजे काही क्षुल्लक बातम्या ज्या आम्ही टाइम्समध्ये बघतो की हेडलाईन येते की हायकोर्टाने सांगितलं, तर 100 वर्षापासून तोच लॉ आहे, त्यात काही नाही, विशेष काही केलेलं नसतं. पण त्या रिपोर्टरला काहीतरी लिहायचं असतं तर तो देतो की हायकोर्टाने असं केलं. लगेच लोकांना वाटतं काहीतरी नवीन केलं ही स्तुती. आणि एखादी नॉर्मल गोष्ट केली तरी त्याच्यावरती खूप टीका होऊ शकते. ते कसं प्रोजेक्ट केलं याच्यावरती जातं. या आपला समाज विसंगतीने भरलेला आहे. आपण एकीकडून युनिफॉर्मिटी म्हणतो, पण आपण बघतो जेव्हा मोठे लोक इन्व्हॉल्ड असतात तेव्हा आपली सुद्धा ती प्रक्रिया समान आणि संत इक्वली ऑपरेट होणारी अशी असावी अशी आपली अपेक्षा नसते. म्हणजे अगदी विचारवंतांची सुद्धा अपेक्षा नसते. त्यांना वाटतं आता या संस्थेने थोडं बदललं पाहिजे, आता थोडं वेगळं वागलं पाहिजे. पण जो खरा न्यायाधीश असतो तो असं कधी होऊ देणार नाही. ही विल गो बाय द लेटर अँड स्पिरिट ऑफ लॉ, ही विल गो बाय द कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल्स. अनेक गोष्टी अशा आहेत. तर हा जो एक थ्रेट आहे. पण होतं काय की असं कोणी असं म्हटलेलं आहे की जो सज्जन माणूस असतो किंवा गुणी माणूस असतो त्याला सर्वात जास्ती भीती रेप्युटेशनचा लॉस व्हायची असते. त्याला ट्रान्सफरची नसेल किंवा दुसरं तुम्ही किती त्याला सिक्युरिटी दिली, घटनात्मक तरतुदीने त्या नोकरीला काही होत नाही किंवा त्याच्या पदाला कुठल्याही प्रकारे बाधा येत नाही. पण रेप्युटेशनचं काय, तुम्ही जर असं टार्निश करायला लागलात रेप्युटेशन तर त्या नुसत्या तिथेही आपल्याला काही म्हणजे बिघडणार नाही फारसं. पण होतं काय की टार्निश झालेलं रेप्युटेशन घेऊन वरच्या कोर्टात गैरसमज करून घेऊन किंवा निवान एक्झिक्युटिव्ह गव्हर्नमेंटला एक हँडल मिळतं. समजा त्यांना एक XYZ जज आवडत नाहीये त्याच्या काही निर्णयामुळे, पण त्याला काही विशेष करता येत नाहीये. अशा वेळी त्या जजची कुठली तरी अशा ऑर्डर्स त्यांना मिळाल्या की ज्याच्यावर सोशल मीडियामध्ये काहूर उठलं तर मग ते मोठ्या गंभीरपणाने सांगू शकतात की हे बघा असं असा वाद आहे, तर याला काहीतरी पनिशमेंट म्हणून, पनिशमेंट म्हणजे वरच्या ज्युडिशियरीला ट्रान्सफरशिवाय काय करता येत नाही. खाली जनरली तसंच होतं. आणि पण काय होतं त्याच्यामुळे लोकापवाद निर्माण होतात.
त्याच्यावरती स्टोरीज बिल्ड केल्या जातात की का झाली, कारण कोणालाच खरं माहीत नसतं आणि मग त्याचा परिणाम त्या जजचं मनोधैर्य खच्ची होण्यात होतो. अर्थात याला अपवाद आहेत, म्हणजे प्रत्येकाचं वेगळं असतं हे मी सांगेन, पण मी आता जनरल जे बोलतोय की भीती कुठल्या कुठल्या ह्याच्यामुळे असते. जर आपण न्यायसंस्था स्ट्रॉंग पाहिजे असं आपण अपेक्षित तर आपण करतो, आपल्याला आपण टीकाही करतो जर ते स्ट्रॉंग दिसून आले नाही, पण आपण आता विचार असा करतोय की असे कुठले फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे हे वीक होतं. जर आपल्याला खरोखर स्ट्रॉंग न्यायसंस्था पाहिजे असेल तर आपल्याला विचार करायला लागेल की कशी स्ट्रॉंग करता येईल. तर नुसतं त्यांच्यावरती टीका करून चालणार नाही. तर आता काही गोष्टी जस्ट एक मीडियाचं झालं, दुसरं मी म्हणेन की वरची ज्युडिशरी सुद्धा थोडीफार रिस्पॉन्सिबल आहे. कारण न्यायाधीशांची जी प्रतिक्रिया आहे, मी अगदी स्पष्ट सांगतो, ही प्रतिक्रिया एखाद्या भेकर माणसाची असावी तशी बऱ्याच वेळेला झालेली आहे. मी इथे म्हणजे जस्टिस गोखले साहेब बसलेले आहेत, पण त्यांची क्षमा मागून मी सांगेन, माझ्यापुढे एक केस होती, त्याच्यात माझा कलिग सहकारी सेशन जज आरोपी होता आणि मोक्काखाली तो पकडला गेला होता. आणि तेव्हा जी नांगी टाकली होती ज्युडिशरीने, त्या सस्पेंड डिसमिस तर केलाच होता सर्व्हिसमधून. आणि काय झालं, खटला चालला तुमच्या पुढे, तो माझ्या पुढे चालला की तुम्हाला सगळंच कळतं, कारण सुरुवातीला बेलला किंवा हे तुम्हाला कळत नसतं, सगळे कागदपत्र तुमच्या पुढे येतात. तिथे असं झालं होतं, डिसमिस करण्यापूर्वी बऱ्याच वर्तमानपत्रात येत होतं, एका गँगस्टरशी काहीतरी संभाषण केलं जातं, त्याला काही काम सांगितलं जातं, त्याच्यावरती आरोप होता. तर ते अगदी संभाषण सारखं यायचं, म्हणजे त्या जजचं नाव, मग त्या गँगस्टरचं नाव, मग अरे ऐसा तो, असं अगदी रसभरीत, अगदी टाइम्स सारख्या पेपरात ते यायचं. मला आढळून आलं की तसं संभाषणच नव्हतं त्या टेपमध्ये. म्हणजे त्याची हिंमत बघा, इतकं खोटं त्यांनी पसरवलं. दुसरं, हायकोर्टाने जे डिसमिस केलं नंतर, त्यावेळी एक जे केस संपल्यानंतर माझं बोलणं काही जजेसशी झालं त्याच्याबद्दल, कारण मी त्यावेळी सबऑर्डिनेट ज्युडिशरी होतो. डायरेक्ट हायकोर्ट जजेसशी आम्ही बोलायची आमची हिंमत नव्हती, कारण अशी प्रथाही नाही आहे आणि वी मेंटेन दॅट डिस्टिंक्शन. पण मला त्यावेळेचे जे रजिस्ट्रार होते तेही नंतर हायकोर्ट जज झाले, त्यांना मी म्हटलंय कसं भयंकर, आणि हे ॲग्रीड विथ मी. तर झालं काय होतं, त्यावेळी जे चीफ जस्टिस होते बॉम्बे हायकोर्टाचे, हे पुढे सुप्रीम कोर्टाचे पण चीफ जस्टिस झाले. यांना पोलिसांनी फक्त एक टेप दाखवली होती की हे असं बोलणं आहे, आणि लगेच त्यांनी मोठा गंभीर चेहरा करून, कारण माझे पोलीस अधिकारी मित्र होते, मी सतत क्रिमिनल काम करत असल्यामुळे, तरी लगेच अरे केवढं भयंकर आहे, ताबडतोब डिसमिस करा. मी त्या रजिस्ट्रार साहेबांना, जे पुढे जज झाले तेही, त्यांना म्हटलं की चीफ जस्टिस त्या पर्टिक्युलर जजचा आवाज ओळखत होते का? नाही म्हणे. म्हटलं मग त्यांनी जर सांगितलं असतं की हा माझा आवाज आहे तर मला डिसमिस केलं असतं का? त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. पण अशा टाईपची परफंक्टरी एन्क्वायरी, टेप सुद्धा न ऐकता केलेली, काहीतरी थातूर मातूर, हे दाखवण्यासाठी केलेलं असतं. मला आठवतं की त्यावेळी त्याला बेल देणं किंवा अगदी व्हॅलिड ग्राउंड्स होती. मी आता नंतर सगळं बघितलं, त्यावेळी त्याला 26 महिने आतमध्ये ठेवलं गेलं. त्याला मी सोडल्यानंतर मला माहित होतं की याच्यावरती टीका होणार, म्हणून मी त्यावेळी पद्धत नव्हती तेवढी, मी सीडी मध्ये सगळं, युजली मी जजमेंट डिक्टेट करायचो आणि तिथे मी सीडीज तयार केली. आणि मला माहित होतं मीडियाकडे मी सीड्या म्हटलं देऊन टाका, म्हणजे चुकीचं रिपोर्टिंग होणार नाही, आणि मी त्याच्यामुळे त्याच्यावर टीका नाही झाली. नाही तर काय काय झालं असतं आय डोंट नो. माझ्या ज्या काही सहकारी कलिग होत्या न्यायाधीश, त्या महिला कलिग्सने त्याच्यापैकी दोघींनी मला वॉर्न केलं होतं की तुम्हाला आता हायकोर्ट काहीतरी करेल, कारण त्यांनी डिसमिस केलंय, तुम्ही कसं सोडता. पण मजेची गोष्ट अशी की ते अपील समरीली डिसमिस झालं. आता त्या बाबतीत ज्युडिशरीने पूर्णपणे कच खाल्ली होती असं माझं मत आहे. त्या न्यायाधीशात तो न्यायाधीश कसा होता, तो मेरिटेरियस होता की नाही हा भाग वेगळा, मी त्या वादात जाऊ शकत नाही, त्याचे काही दुर्गुण असतील, दुसरे असतील. पण हा जो होता ही एक प्लॅन्ट केलेला एव्हिडन्स होता त्याच्या अगेन्स्ट. आणि विच इज जे अगदी रेअर आहे, म्हणजे तुमच्यापैकी जे लॉयर्स असतील त्यांना कळेल की समरी डिसमिसल ऑफ अ क्रिमिनल अपील इन मोक्का, म्हणजे पूर्ण जजमेंटनी दिलेलं असं क्वचितच होतं. माझ्या माहितीत तरी दुसरं नाही आहे, मी एकच बघितलं एवढं. ते तसं झालं, म्हणजे इतकी ती निरर्थक केस होती, हे जजमेंट वाचूनच कळलं, म्हणजे विदाऊट कॉलिंग फॉर द रेकॉर्ड. तर आता अशा परिस्थितीत त्यावेळी का तुम्ही नाही केलं, त्याचं एकच कारण आहे, तो जज होता. आणि आम्हाला हे दाखवायचं असतं की आम्ही किती चांगले आहोत, आम्ही किती निष्पक्षपाती आहोत. आम्ही जर असं आमचं म्हणजे त्याला दिला तर असं म्हणणार बघा लोक वाईट म्हणतील आम्हाला, हेच कारण असू शकतं, दुसरं काय आहे. कारण त्यांच्या ज्ञानाविषयी मला कुठल्याही प्रकारे शंका नाही आहे की गोष्ट कशी सिद्ध होते, किंवा ते इतके अज्ञ असतील की पोलीस फॅब्रिकेट करतात हे त्यांना माहीत नव्हतं असं नाही.
नडियादची गोष्ट, नडियादला फार वर्षांपूर्वी एका मॅजिस्ट्रेटला मारलं होतं, पोलिसांनी मारलं होतं आणि थोडीफार गोंधळ झाला म्हणून त्या मारणाऱ्या पोलिसांनी सेशन कोर्टात सरेंडर केलं आणि अँटिसिपेटरी बेल मागितला आणि त्याला सेशन जजनी ताबडतोब दिला. नंतर कोणीतरी ज्युडिशियल ऑफिसर्स असोसिएशननी सुप्रीम कोर्टात तार केली, हायकोर्टानेही काही केलं नाही, गुजरात हायकोर्टाने सुप्रीम कोर्टात तार केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टींची गंभीर दखल घेतली, त्यांनी सगळ्यांवर टीका केली. पण हे पण काय, सेशन जज का घाबरला? कारण ते मॅजिस्ट्रेटची बाजू घेतली तर तो पक्षपाती ठरू शकतो, पण मॅजिस्ट्रेटच्या विरुद्ध गेला तर हा किती किती मोठा, किती महान जज हा, असं करून या एकतर म्हणजे भीतीने किंवा खोट्या स्तुतीच्या अपेक्षेने अशा गोष्टी केल्या जातात. हा एक दुसरा फॅक्टर आहे आणि याच्यात मीडियाचा रोल खूप असतो. मीडिया अशा प्रकारे प्रोजेक्ट करतो की प्रत्येकाची तशी हिंमत होईलच कॉन्फ्रंटेशन घ्यायची असं होत नाही. तिसरं म्हणजे एकतर बऱ्याच गोष्टी आहेत फॅक्टर्स, पण आपण त्या खोलात जायला नको. एका स्कॉलरनी असं लिहिलंय की बारचं जे रायझिंग इन्कम आहे, जे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जे इन्कम आहे, ते इन्कम हा सुद्धा एक ज्युडिशियरीचा थ्रेट आहे. कारण त्यामुळे काय होतं, अगदी सर्रास बोललं जातं. मी स्वतः असं ऐकलेलं आहे आफ्टर रिटायरमेंट, मी सुप्रीम कोर्टात गेलेलो, कॉरिडॉरमधून चालत असताना न्यायाधीशांचा पगार कम्पॅरेटिव्हली कमी असतो, खूप असतो, म्हणजे भरपूर असतो, ते चांगल्या रीतीने राहू शकतात. पण वकिलांचं उत्पन्न, मोठ्या वकिलांचं उत्पन्न फार प्रचंड असतं आणि त्यामुळे एक तुच्छतेची भावना त्यांच्या ज्युनियर्समध्ये सुद्धा निर्माण होते की आमचे साहेब म्हणजे मोठे आहेत आणि याला काही येत नाही. हा जो आहे हाही मुद्दा एकाने लिहिला आहे. अर्थात ते जे मान्य झालेल्या थ्रेट्समध्ये आहेत, पण मी अप्रिशिएट केलं ते, कारण मला ते योग्य वाटलं. तोही एक थ्रेट आहे. आता मग प्रश्न असा येतो की असं जर न्यायसंस्थेवरती परिणाम होत असेल, आणि आपल्याला तर गरज आहेच, न्यायसंस्थेची स्ट्रॉंग असण्याची सगळ्यांनाच गरज आहे, पण मग आपण काय केलं पाहिजे? माझ्या मते आपण जास्त विचार केला पाहिजे. एखाद्या गोष्टीबद्दल आपलं मत बनवण्याच्या ऐवजी आणि न्यायाधीशांवर टीका करून त्यांना दुबळं करण्याच्या ऐवजी, मी दुबळं करणं त्यांनी व्हायला पाहिजे हे मला मान्य नाही आहे. माझं असंही म्हणणं आहे की न्यायाधीश या सगळ्या याच्यात पण टिकून राहू शकतो, पण सगळे नाही राहू शकत. आपण जेव्हा इंडिपेंडन्सबद्दल न्यायसंस्थेच्या बोलतो, आणि एक रामशास्त्री प्रभूणी तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, प्रभूण्यांचं नाव आपण मोठ्या गौरवाने घेतो आणि ती खरंच गौरवाची गोष्ट आहे. पण त्याच्याबरोबर आपण हे विसरतो की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांनी राघोबाला देहांत प्रायश्चित्त दिलं होतं, आणि राघोबा देहांत प्रायश्चित्त नाहीच झालं, तो लगेच जाऊन पेशवाईची वस्त्र घेऊन आला, यांची नोकरी गेली, जीव थोडक्यात वाचला की त्या पंचक्रोशीत पाय नाही टाकायचा, आणि तो जीव वाचला तो कुठल्या कायद्यामुळे नाही तर मराठा सरदारांच्या आपसातल्या पॉलिटिक्समुळे तो जीव वाचला. म्हणजे मग जो सर्वात महान न्यायाधीश होता त्यांनी काय मिळवलं? त्याचं डिक्री तर एक्झिक्यूट झालीच नाही, राघोबा झाला पेशवा, वरती हे वाचले, हे नशीब, वाचलेच असते असं काही नाही आहे, जीवच गेला असता, नोकरी तर गेलीच. आणि या गोष्टी आहेत. मग आपण तो विचार केला का की त्यावेळी काय? आता मी तुम्हाला सांगतो, मला जो आलेला अनुभव आहे ते सांगतो. होतं काय की एखादा जर योग्य निर्णय धाडसी घेतला गेला आणि सरकारच्या विरुद्ध गेला, आणि जर त्या न्यायाधीशाला त्रास झाला तर लोकांमध्ये त्याचा प्रतिसाद उमटत नाही. मी असं म्हणत नाही की ही काही लोकाभिमुख संस्था नाही आहे, किंबहुना हे काही मेजॉरिटेरियन फोर्सेस किंवा असे डिसिजन्स घेत नाहीत, ते म्हणजे मायनॉरिटीच्या बाजूने सुद्धा बऱ्याच वेळेला जातील किंवा कसे, त्यामुळे ते पॉप्युलर दरवेळी असतीलच असं नाही आहे. पण मग हा जो प्रॉब्लेम तयार होतो त्याचं कसं निराकरण करायचं? कारण त्याला पाठिंबा कोणाचा राहणार? रामशास्त्रीला जसं वाचवलं, पण वाचवलं तर नोकरी गेली, बरेच जर तरुण नसतील त्याच्यासाठी. हायकोर्टही अशासाठी जबाबदार आहे. मी म्हणतो की आत्तापर्यंत मी बऱ्याच वेळेला, मी असं कधीच म्हणणार नाही की ज्युडिशियरीत करप्शन नाही, म्हणजे फार कमी आहे इतर ब्रँचेसच्या मानाने, आणि क्वचित असं कधीतरी होत असेल, पण मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा आहे की आत्तापर्यंत मी ज्या केसेस बघितल्या जिथे जजेसची क्रेडिबिलिटी किंवा विश्वासार्हता धोक्यात आली, ती प्रत्येक वेळी सब्जेक्टच्या बाजूने, म्हणजे त्या माणसाच्या बाजूने ऑर्डर केल्याने किंवा आरोपीच्या बाजूने ऑर्डर केल्याने किंवा जामीन दिल्याने ही धोक्यात आलेली आहे. जामीन न दिल्याने कोणाचीही धोक्यात आलेली नाही. आणि मी तुम्हाला अशा केसेस सांगतो की अगदी काही कारण नसताना जामीन महिने नाकारला जातो, पण ते सेफ राहतात, कारण शेवटी त्याच्यावर काही जबाबदारी नसते, तो आधीच पकडलेला असतो, त्याच्या विरुद्ध बरंच काय 5-10 हजार पाणी आरोपपत्र टाकायची आता पद्धत झाली, ते वाचूच शकत नाही कोणी. तर त्यामुळे तो नाकारणं हे नेहमीच सोपं असतं. मी ज्युडिशियल अकॅडमीमध्ये गेलो होतो एकदा, मी जज असताना, म्हणजे त्यावेळी मी बोललो, कारण मला आधी कळलं होतं माझे जे काही
सहकारी होते, मी डिस्ट्रिक्ट कोर्टात असताना. त्यांनी सांगितलं की आम्हाला असं शिकवतात की तुम्ही सेफ ऑर्डर्स पास करा नवीन आलेल्या जजेसना. तर म्हटलं मग हे फार चुकीचं आहे. सेफ म्हणजे दांडग्याच्या बाजूने ऑर्डर पास करा म्हणजे ती सेफ झाली. कुठली साईड दांडगी आहे, बहुतेक वेळा स्टेट असते, कधी स्टेटवर मोठे दांडगे लोक असतात, त्यावेळी त्यांच्या बाजूने जा, ते वाचवतील तुम्हाला. पण म्हटलं ह्याच्यात जस्टिस कसा होणार. आणि मग मी ते बोललो की मी असं ऐकलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मला बोलावणं बंद केलं, कारण त्यांना राग आला खूप. आणि तेव्हा माझ्याबरोबर तेव्हाचे हे पण होते चीफ जस्टिस मॅजिस्ट्रेट्स, मग बोलायला लागले की असं झालं एका ठिकाणी. पण हा जो दुसरा पर्याय, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, एक आपल्याला जे पत्रकार आहात त्यामुळे तुम्हाला एक बेबी पाटणकर म्हणून, मला कुठल्या आरोपीचं काही उदात्तीकरण किंवा ते आरोपी नव्हते की ते गुन्हेगार नाही तसं म्हणायचं, एक बेबी पाटणकर म्हणून खूप पब्लिसिटी दिली होती. तिथे प्रचंड नार्कोटिक्सचा साठा मिळाला वगैरे, सगळ्या पेपरमध्ये फ्रंट लाईनवरती होतं. तर मी बघितलं, माझ्या पुढे ते हायकोर्टात आली तर 5 मिनिटात बेल दिला. त्यात गंमत तुम्हाला सांगतो, तो जो साठा सापडला होता तो जो केमिकल अनालिसिसला पाठवला तर ते अजनोमोटो होतं असं दिसून आलं. अजनोमोटो तिच्याकडे सापडला नव्हता. आणि मजेची गोष्ट काय, एका कॉन्स्टेबलकडे सापडला होता आणि त्याला अटक केल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी ह्या बाईकडून घेतला, ज्याला कायदेशीर एव्हिडन्स म्हणून व्हॅल्यू काय नाही पण इन्व्हेस्टिगेशनसाठी वापर करू शकता. आता तो जे अजनोमोटो त्याच्याकडे मिळालं, त्यांनी सांगितल्यामुळे त्या बाईला पकडलं. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. आता अजनोमोटो निघाल्यावर आली प्रॉब्लेम, काय करायचं. त्या ह्याच्यात असं आहे की तरतूद की तुम्ही परत सेंट्रल लॅबोरेटरीकडे पाठवण्यासाठी कोर्टाची परवानगी लागते. ती न घेता आणि पुन्हा पाठवलं तर पुन्हाही तोच रिपोर्ट आला. म्हणजे तर त्यावेळी सेशन जजने अजिबात सोडलं नाही दिलं आणि हायकोर्टात आलं. मला तर धक्का, मी पण पेपरमध्येच वाचलं होतं, ते अजनोमोटो होतं मला माहितीच नाही आणि ही बातमी कुठेही प्रसिद्ध झाली नव्हती. कारण या क्रिमिनल जे रिपोर्टिंग चालतं हे मला नंतर कळलं, हे सगळ्या बातम्या पोलिसांकडूनच मिळत असतात आणि पोलीस त्यांना पाहिजे तेवढं एक फेवरेबल गोष्टी त्यांना सांगत असतात. तर अजनोमोटो, आता त्या जजला माझ्या मते ते डिपार्टमेंटल ऍक्शनची गरज होती की अजनोमोटो सापडलेला असताना तू का डांबलस, पण तसं कोणी करणार नाही. पण जर त्याला पहिल्या दिवशी बेल दिला असता की ह्या बाईचा काही संबंध नाही, त्या कॉन्स्टेबलकडे मिळालं आणि जर त्याच्यात काही हिरोईनचं किंवा कसलं पर्सेंटेज तर त्रास होऊ शकला असता. मी बघितलं की जेव्हा खोटं करतात तेव्हा या यंत्रणा जास्त अग्रेसिव्ह असतात. खोटं जेव्हा करतात, मला पहिल्यांदा आश्चर्य वाटतं की खोटं केल्यावर ते काय अग्रेसिव्ह. मग मला कळलं की त्यांना त्या केसची भीती नसते, आपण खोटं करतोय लक्षात येईल आणि त्यामुळे आपल्या सगळ्या एकंदर पद्धतीलाच भीती वाटेल. आता माझ्याकडे एक असं, मला माझ्या केसेस म्हणून सांगायचे नाहीत पण ही उदाहरणं मला माहिती आहेत म्हणून. एकदा काय झालं होतं, नार्कोटिक ड्रग्सचे कंट्रोल ब्युरोने एकाला पकडलं होतं आणि त्यांची केस अशी होती की आम्हाला सिक्रेट इन्फॉर्मेशन मिळाली, आम्ही ट्रॅप लावला एका ठिकाणी, तिकडे गेलो पंच वगैरे घेऊन, तिकडे हा माणूस आला आणि तो आल्यावरती आम्ही त्याला पकडलं, त्याच्याकडे तो स्टॉक मिळाला. आता त्या माणसाने काय केलं, तो हुशार होता माणूस, त्यांनी काय केलं की बाबा मला आदल्या दिवशी पकडून पोलिसांनी नेलंय आणि माझ्या सोसायटीचा जो सीसीटीव्ही फुटेज आहे त्याच्यात हे सगळं दिसतंय आणि तो सीसीटीव्ही फुटेज त्यांनी हजर केला. त्याचं म्हणणं की मला जर आदल्या दिवशी 12 वाजता पकडून नेलंय आणि त्यात ते ऑफिसरचे चेहरे वगैरे दिसत होते तर मग मला त्या ट्रॅपची तुमची सगळीच केस गेली खोटी. मजा काय झाली, मला हे कळलं की सेशन कोर्टाने ती बघितली आणि नंतर सांगितलं की हा ट्रायलचा मुद्दा आहे, सध्या त्याचा विचार नाही करता येणार. मला सांगा, ह्याला एक्सप्लेनेशनही विचारलं नाही की बाबा माझ्या पुढे आले तर एकदम अग्रेसिव्ह होते, म्हणजे ट्रायलचा मुद्दा आहे असं आहे. म्हटलं ठीक आहे, तुम्ही 12 वाजता पकडल्यानंतर त्याला सोडलं का एवढं तरी मला सांगा. पकडलं होतं हे तर दिसतंच आहे, तुम्ही हे डिनाय करता की तुम्ही दिसताय, ते करता आलं नाही. म्हटलं मग एकच शक्यता आहे की तुम्ही त्याला सोडलं आणि सोडल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी तो गेला, असं असेल तर मला सांगा. तसं म्हणता येईना कारण त्यातलं इतकी ॲब्सर्डिटी ती त्यांना म्हणताच येईना. तर अशा गोष्टीत भयंकर आणि वरच्या कोर्टापर्यंत अपील केली जातात. मी एका MCOC केसमध्ये दुर्दैवाने मी काही रिपोर्टर्स नाही दाखवली ती, म्हणजे योगायोगाने गोष्ट निघाली, माझ्या रिटायरमेंट नंतर होतं तर मी त्यांना ते दाखवलं. त्यात काय झालं होतं, 2 आरोपी MCOC मध्ये पकडले गेले होते आणि त्याच्यात त्याला वकीलच नव्हता. युजली फार मोठे मोठे वकील त्यांच्यासाठी येतात, त्यामुळे मला आश्चर्य वाटलं. मग फ्री लिगल एडसाठी एक यंग मुलगी होती, तिला मी अपॉइंट केलं. तर तिचा काही विशेष अनुभव नव्हता, शी वॉज गुड. पण तिने सांगायला सुरुवात केली की त्याला आदल्या दिवशी पकडलंय, दोघांना आदल्या दिवशी पकडल्यानं मारणार होते. मी काय लक्ष दिलं नाही कारण बहुतेक आरोपी ह्याच क्लेम करतात की मला त्यावेळी पकडलं नाही, तिकडे पकडलं नाही, असं नाही झालं, तसं नाही झालं. तर अर्ध सत्य असतं, मी काय लक्ष नाही दिलं. मग नंतर जेव्हा आरोपीचं स्टेटमेंट होतं सगळा एव्हिडन्स झाल्यावरती, यांची अशीच ट्रॅपचीच केस होती, तिकडे आला, पकडला वगैरे वगैरे, त्यावेळी बघितलं
तर त्यावेळी तो 313 म्हणून एक सेक्शन आहे, त्यात आरोपीचं म्हणणं ऐकायचं असतं. तिकडे मी त्याला विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं त्यावेळी मग की आम्ही बसलो होतो हॉटेलमध्ये आणि पोलीस आले साध्या ड्रेसमधले, क्राईम ब्रँचचे, आणि ते आम्हाला मारणार होते. आम्ही त्यांना ओळखलं म्हणून आम्ही पळालो, एका उंच बिल्डिंगच्या टॉवरमध्ये गेलो आणि तिथे पोलिसांची व्हॅन आली, जुहू पोलिसांची व्हॅन आली असं त्यांनी सांगितलं. आणि ते व्हॅन आली वगैरे, तर मला एक माहीत होतं की व्हॅनचं रेकॉर्ड असणारच असणार, तर त्यांनी त्यांना थांबवलं. मग मी काय केलं, जुहू पोलीस स्टेशनचं त्यांच्या व्हॅनचं लॉगबुक मागवलं. त्यावेळी प्रॉसिक्युटरचा म्हणजे एक थैथयाट सुरू झाला की मग त्यांनी मागितलं नाही आहे, यांनी नाही मागितलं आहे, त्यांच्या वकिलांनी मागणी केलेली नाही. म्हटलं मला पाहिजे ना, कोर्टाला तसे अधिकार आहेत. त्याच्या स्टेटमेंटमध्ये आलं, मी मागवलं. तर त्यांचं उत्तर काय आलं की एक लॉगबुक त्यांनी दिलं आणि दुसऱ्या गाडीचं मिळत नाही आहे असं सांगितलं. म्हटलं हे नाही चालणार, ते शोधून काढा. तर नाही, मग मी सर्च वॉरंट इश्यू केलं. सुदैवाने कोणतरी चांगले डेप्युटी पोलीस कमिशनर होते, त्यांनी सर्च घेऊन ते आणून दिलं. आणून गेलं तर त्यात सरळ सरळ लिहिलं होतं की घटनास्थळी हे दोन, म्हणजे एका कुठला तरी जागरूक नागरिकांनी फोन केला होता. तो मेसेज रिड्यूस केलेला असतो, आपल्यापैकी काही जणांना माहित असेल, वायरलेसचा लॉग असतो, त्यात लिहिलेलं असतं की 2 मुलांच्या मागे काही 7-8 साध्या ड्रेसमधले लोक पिस्तूल घेऊन पळतायत वगैरे. त्यातले 1-2 हातात पिस्तूल आहेत, ते वरच्या मजल्यावर गेले. तर लगेच घटनास्थळी रवानी. आल्यावरती मग दुसरा मेसेज होता की त्या लोकांना सांगितलं ते क्राईम ब्रांचचे अधिकारी आहेत असं सांगतात. तर मग त्या DCPने सांगितलं की तसं नाही, त्यांना घेऊन या. मग ते म्हणतात की जॉईंट, दुसरं हे होतं की ते असं म्हणतात की जॉईंट कमिशनर क्राईम यांच्याशी बोला. आणि मग नंतर लॉग पुढची एंट्री होती की त्यांना जाऊ द्या त्या लोकांना, म्हणजे ते मध्ये बोलणं झालं असेल. आता केस तर सगळी खोटीच. एन्काउंटर करणार होते पण ते पोलीस आल्यामुळे फसलं आणि याला पकडायला लागलं. कारण असं कळलं की त्यातल्या एकाची क्रिमिनल बॅकग्राऊंड थोडी होती आणि तो खंडणी वसूल पोलिसांच्या वतीने करायचा असं म्हटलं गेलं. पण तो त्या जजमेंटचा भाग नाही, कारण पुराव्यात जे आलं नव्हतं त्याच्याबद्दल मी बोलणार नाही, म्हणून त्याला मारायचं होतं की ते कळू नये म्हणून, असं एक कळलं. आता झालं काय की ती केस दिली, मी कमिशनरकडे ते पाठवलं. त्यावेळी मी सेशन जज होतो, हायकोर्ट जज नव्हतो. नाही तर मी तेव्हाच काहीतरी ऑर्डर्स पास केले असत्या, कारण हायकोर्टाला कॉन्स्टिट्युशनल पॉवर्स आहेत. पुढे मला हे नाही सांगायचं, पुढे मजा सांगतो पुढे काय झालं. 2-3 महिन्यांनी माझ्या PAने मला सांगितलं की एक बाई भेटायला आली आहे. तर म्हटलं कोण आहे, तर म्हणे तो आरोपी, ते सुटले, त्याची आई आहे. म्हटलं मला भेटायचं नाही आहे. मग तो परत आला, एक वर्तमानपत्राचं कटिंग त्याने आणून दिलं. त्याच्यात लिहिलं होतं की त्याच ऑफिसरचं नाव होतं, त्या एन्काउंटरमध्ये त्याला मारलं. आता हिंमत बघा तुम्ही. माझ्याकडे आजही तो जजमेंट आम्ही नंतर रिपोर्टरने दाखवला की सरळ सरळ आलेलं आहे, सगळं सिद्ध झालेलं आहे की तो धावत जायच्या मागे. ते कोर्टाच्या निकालात लिहिलेलं आहे, त्याची कॉपी पाठवली आहे कमी. एवढं असूनही परत त्याची हिंमत झाली मारायची, म्हणजे काय. मग अशा समाजात जर तुम्ही राहत असेल तर स्वातंत्र्य कसं मिळणार, कशाच्या भरोशावरती न्यायसंस्थेने स्वतंत्र राहायचं हा प्रश्न आहे ना. म्हणजे सॅक्रिफाईस करायला तुमच्यामध्ये पण वेगवेगळे लोक असतात. काही लोक असतात सॅक्रिफाईस करतात, ते सफर, पण सगळेच तसे असतील असं नाही. आणि न्यायसंस्था काही त्याला अपवाद नाही, वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतील. काही जण नोकरी म्हणून करणारे असतील, काही जण ध्येयाने पछाडलेले असतील. पण मग तुमची गाठ कोणाकडे पडते. तुम्ही जर त्यांच्याकडून स्वातंत्र्याची अपेक्षा करता तर तुम्ही त्यांना एक्झिक्युटिव्ह, पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह जो पॉवरफुल आहे त्याच्यापासून कसं प्रोटेक्ट करणार, हा एक मुद्दा येतो ना. याच्यासाठी वकिलांचं काम आहे, मी सर्वसामान्यांचं म्हणत नाही, वकिलांच्या संघटनांचं हे काम आहे. कारण वकिलांचं जो जजबद्दलचं मत असतं हे जनरली बरोबर असतं. मी कधीच ऐकलं नाही, त्यांना पहिलं कळतं की कुठे काय. जे त्याच्यापुढे अपियर होणारे लोक असतात, कारण न्यायाधीशाचं बहुतेक काम ओपन कोर्टात चालतं. आणि आता समजा माझ्यापुढे तुम्ही रोज बसत असलात तर एका मॅटरमध्ये मी आज वेगळं काय केलं, लगेच संध्याकाळी बाथरूममध्ये ती चर्चा होते की बाबा आज त्यांनी असं केलं. असं चालत नाही. त्यामुळे अशी शक्यता फार कमी असते. पण लोकच जर वीक करायला निघाले आहेत न्यायसंस्थेला, जर त्यांना स्वतःच्या जबाबदारीची जाणीव नाही, किंवा त्यांना असं वाटतं की आपल्याला एक्झिक्युटिव्ह गव्हर्नमेंट जे करतं त्याला सपोर्ट केला पाहिजे, तर त्याला काय पर्याय आहे. म्हणून मित्रांनो, माझं असं म्हणणं नाही आहे की न्यायसंस्था वाईट आहे. न्यायसंस्था आजही रिलीफ देते. त्यांनी सांगितलं खूप गोष्टी न्यायसंस्थेकडून होतात. पण काही वेळा असा अनुभव येतो की याच्यात असं व्हायला पाहिजे होतं, तिकडे तो बोल्टेस दाखवला गेला नाही. तो बोल्टेस जो दाखवला गेला नाही तो कशामुळे, कदाचित अशा ते धैर्य आहे, जे नीतीधैर्य, मॉरल करेज जे लागतं. आणि इंडिपेंडन्स म्हणजे काय, विदाउट, म्हणजे ॲबिलिटी टू डिसाइड विदाउट फिअर ऑर फेवर. तर फेवर नाही समजा केला, पण फिअरचं काय, तर ती फिअर ती घालवायची, असे वातावरण निर्माण करण्याची ही जबाबदारी कोणाची आहे. की एका तणावविरहित वातावरणात जिथे भीती नसेल, ती त्या वातावरणात काम करायचं
हे त्यांना जमलं पाहिजे. तसं वातावरण कसं निर्माण करणार जर तुम्ही दिवसेंदिवस असंच करायला लागला. मी म्हणजे स्वतःचेच अनुभव सांगतो असं वाटून आहे, पण मला ते आलेले अनुभव आहेत म्हणून मी काही गोष्टी सांगतो ज्या आपल्याला माहीत नाहीत. मी प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज असताना त्याच्याकडे तक्रारी वगैरे येतात. इनव्हेरिएबली मी तुम्हाला सांगतो की एक्सपार्टी इंजंक्शन्स तुम्हाला माहीत असतील सिव्हिल याच्यात कधी कधी एका साईडचा तात्पुरता मनाई हुकूम दिला जातो. पर्टिक्युलरली ज्या डिस्ट्रिक्टमध्ये मी होतो तिथे मला ही पद्धत जाणवली. मुंबईत नव्हते, बहुतेक लोकांना वेळ कमी आहे मुंबईत, त्यामुळे ते या भानगडीत पडत नाहीत. पण मी नंतर काही डिस्ट्रिक्ट जजशी बोललो, म्हणलं हो ते कॉमन आहे, म्हणजे इतरही ठिकाणी असं चालतं. तर त्यात काय यायचं, एक पत्र यायचं, त्याची कॉपी त्या मॅजिस्ट्रेटला किंवा त्या जजला गेले. त्यात काय असायचं की बाबा या एकतर्फी हुकूम माझ्या विरुद्ध दिलाय, परंतु माझी केस फार चांगली असल्यामुळे मी निश्चिंत होतो की बाबा पुढच्या तारखेला तो व्हेकेट होईल आणि ते डिसमिस होईल त्याचं. परंतु माझ्या एका शेजाऱ्याने त्या माणसाला दुसऱ्या कोणाशी तरी एसटी स्टँड, बस स्टॉप, असे कुठलं तरी पब्लिक प्लेस, हॉटेल ते बोलताना ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की अरे या जजला मी पैसे देऊन अजिबात मॅनेज केले आहेत, ते म्हणजे इंजंक्शन हटायची शक्यताच नाही. आता ही गोष्ट तो नवीन माणूस कदाचित प्रोबेशनवरती असलेला, हार्डली 3 वर्ष प्रॅक्टिस झालेला, त्याच्याकडे हे गेलं, त्याला ती कॉपी कळली, हायकोर्टाकडे गेली, प्रिन्सिपल, आता काय करावं त्यांनी. आता त्याचा स्वातंत्र्य म्हणजे आता त्याच्या स्वभावावरती अवलंबून आहे. मी तुम्हाला एक सांगतो की निराशाजनक पिक्चर नाही, कारण असे आहेत धाडसी लोक. मी स्वतः कुठल्याही दबावाला कधी बळी पडलो नाही. चुकीच्या ऑर्डर्स दबावामुळे नाही झाल्या, माझी झाली असेल चूक, तो भाग वेगळा. पण दबाव तुमच्यावरती आणायची कोणाची हिंमत होत नाही. दबाव फक्त वकिलांच्या थ्रू येऊ शकतो, आणि एकदा तुम्ही अशा गोष्टीत करत नाही म्हटल्यानंतर वकील त्या भानगडीत पडत नाहीत कधीच. असा दबाव तुमच्यावरती कधी होत नाही, आणि आला तर तुम्ही तो सहज धुडकावू शकता. प्रश्न असा आहे की ज्या काही लोकांवरती अशा सुप्त दबावाचा परिणाम होतो, आपण हे केलं पाहिजे की किती हल्ले होत असतात न्यायाधीशांवरती की त्यांनी दबकून विशिष्ट पद्धतीने न्याय द्यावा. आणि दुसरीकडून आपण अशी अपेक्षा करत असतो की एक स्वतंत्र, अत्यंत स्ट्रॉंग, कोणालाही न जुमानणारी अशी न्याय व्यवस्था पाहिजे. तर ह्या दोन्ही गोष्टी रिकन्सायलेबल नाही आहेत. आपल्याला याचं भान ठेवलं पाहिजे की असं वातावरण निर्माण करणं, आणि हे सगळं वकिलांचं आहे. वकिलांनी एनलायटन केलं पाहिजे, वकिलांनी हा इंडिपेंडन्स जपला पाहिजे. आणि म्हणजे न्यायाधीशांच्या इंडिपेंडन्सचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्यांची पॉलिटिकल आयडिओलॉजी, कास्ट, कम्युनिटी या गोष्टींनी त्यांनी वाहवत जाता कामा नये. पण तसं कधी कधी दुर्दैवाने होतं, जनरली होत नाही. जनरली बार ऑलवेज सपोर्ट्स अन इम्पार्शल अँड इंडिपेंडंट जज. पण काय होतं, बारच्या ते व्ह्यूजची दखल घ्यायला गरज वाटत नाही. वरच्या ज्युडिशियरीचे कधी कधी कान भरले जातात. काही काही मिथकं आहेत, म्हणजे आता मी जास्त खोलात जाऊ शकत नाही कारण हे फार लिगल सब्जेक्ट्स आहेत. कॉलेजियम सिस्टीम वगैरे ह्याच्याबद्दल सुद्धा बरंच बोलण्यासारखं आहे. आपल्याला काही गोष्टी मान्य करायला पाहिजेत ज्या मान्य केल्या जात नाहीत. पण एवढं सगळं असू नये, मी म्हणेन की आपण लोकशाही काय हे आपण थोडक्यात बघितलं, आणि किती महत्वाचं आहे की राईट टू डिसेंट, त्यांनी जसं म्हटलं तसं, आणि त्याचे राईट्स प्रिझर्व करणं, यातला राईट टू डिसेंट हा एक आहे महत्वाचा. हे प्रिझर्व करण्यासाठी न्याय यंत्रणा किती स्ट्रॉंग आणि निपक्षपाती असणं जरुरीचं आहे हे आपण बघितलं. आणि उदाहरणं अशी अनेक देता येतील. पण मी आज वेगळा मुद्दा अशासाठी मांडला की मी जे फॅक्टर्स बघतोय की ज्याच्यामुळे ते वीक होत आहे, त्यात हाही एक महत्वाचा फॅक्टर आहे की हा मीडियाचा उपद्रव आणि अनवॉन्टेड क्रिटिसिझम आणि सपोर्ट न मिळणं योग्य जजमेंटला. तर मित्रांनो, मला इथे बोलवल्याबद्दल परत सगळ्यांचे आभार मानतो. आणि मला वाटतं फार वेळ घेतला असेल, पण एका विषयाला मी काही नवीन सांगितल्याचा दावा करत नाही, पण एक नवीन विचार तुम्ही करावा या दृष्टीने, असं मला वाटतं. धन्यवाद.